मी निरंजन. आपला आजच्या या मी मराठी USA च्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मराठी विशेष या फेसबुक पेजवरती आणि वेबसाईटवरती सुद्धा याचं ब्रॉडकास्टिंग आम्ही करणार आहोत. आणि माझ्याबरोबर माझा सहकारी साकेत कुलकर्णी पण आहे, जो स्वतः ज्यांनी मास्टर्स केलेले आहे इंटरनॅशनल रिलेशन्स आणि सब्जेक्ट्समध्ये. तर तोही या आजच्या मुलाखतीमध्ये माझ्या बरोबरीने प्रश्न विचारणार आहे. आपले आजचे पाहुणे आहेत अनिरुद्ध मराठे, जे अमेरिकेमध्ये अर्कान्सासमध्ये आहेत. मूळचे पुण्याचे आहेत आणि यावेळेच्या अमेरिकन इलेक्शन्समध्ये ते व्होटर म्हणून सुद्धा आहेत. यापूर्वी पण होते, मतदान सुद्धा करतात. आणि अमेरिकेतल्या यावेळेच्या निवडणुका या अनेक अर्थांनी जगभर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. कारण की अमेरिकेमध्ये जर लोकशाही मूल्यांचं संरक्षण आणि संवर्धन झालं तर त्याचं इन्फेक्शन जगभर होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे यावेळेची अमेरिकन इलेक्शन खूप क्रिटिकल, त्याही ग्लोबल पॉलिटिक्स या अर्थाने आहे. तर आज आपण ही मुलाखत घेणार आहोत अनिरुद्ध मराठे यांची. अनिरुद्ध मराठे, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. साकेत, तुझंही स्वागत आत्ताच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. मला असं वाटतं की या मुलाखतीपेक्षा आपण याला गप्पाच्या स्वरूपामध्ये म्हणूया. साकेत, तू याची सुरुवात कर, कारण मुळात हा तुझा विषय आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आणि विशेष मराठी आणि मी मराठी USA पण खूप खूप धन्यवाद. ही चर्चा आणि सर निरंजन सर जसं म्हणाले हे गप्पा आहेत, आम्ही गप्पा मारतोय. अनिरुद्ध मराठे सर आज आपल्यासोबत आहेत. अनिरुद्ध सर, आपण जेव्हा निवडणुकांकडे बघतो तर आपल्याला निवडणुकांमध्ये फारच रस असतो साधारण जनतेला. आणि अमेरिकेची निवडणूक म्हणली तर महासत्तेची निवडणूक अशीच ती झाली. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सगळ्यात साधा प्रश्न, हवा किस तरफ बह रही है, क्या लगता है, कुठे हवा वाहती? साकेत, प्रश्न चांगला आहे. पण असं झालं की 2016 मध्ये जो धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल लागला, तर तेव्हापासून मी हवा कुठे चालली याच्याबद्दल खरं तर बोलणं बंद केलं. पण आपण असं म्हणूया की सध्या जे निष्कर्ष वेगवेगळ्या मतदारांच्या चाचण्यांमधून, मतदारांच्या अहवालांमधून जे प्रदर्शित झालेले आहेत, पब्लिश झालेले आहेत, तर हे सगळे अहवाल जर का आपण पाहिले तर डेमोक्रेटिक पार्टीचे जे उमेदवार आहेत, जो बायडन, जे पूर्वी व्हाईस प्रेसिडेंट होते ओबामांच्या काळामध्ये, तर नॅशनली म्हणजे राष्ट्रीय स्तरावर त्यांचं लीड 8 ते 10% अशा प्रमाणावर ते लीड, त्यांचं मताधिक्य आहे असं मतदारांच्या चाचण्यांमधून दिसतं. परंतु अमेरिकेची जी निवडणूक आहे तर ती निवडणूक राष्ट्राध्यक्ष पदाची ही पॉप्युलर वोट, म्हणजे नुसते वोट काउंट करून की बाबा जो बायडन यांना 6 मिलियन मतं मिळाली आणि डोनाल्ड ट्रम्प यांना 5 मतं मिळाली म्हणून जो बायडन हे विजयी झाले, अशा स्वरूपाची अमेरिकेची निवडणूक नाही. तर मग अमेरिकेची निवडणूक कशा स्वरूपाची आहे? तर अमेरिकेची निवडणूक ही आपल्या देशामध्ये ज्या प्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक होते त्या प्रकारे अमेरिकेची निवडणूक होते. अगदीच सेम टू सेम नाही, परंतु प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येच्या आधारे काही इलेक्टोरल कॉलेज व्होट्स असं ज्याला म्हणतात, असे मतदान मिळतात तुमच्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. आणि त्या इलेक्टोरल कॉलेज व्होट्सची सगळी जी संख्या आहे तर 278 मतं कमीत कमी 50 राज्यांमधून विजयी उमेदवाराला मिळाली पाहिजे. 278 आणि त्याच्यावरचा नंबर क्रॉस केला की तो उमेदवार विजयी होतो. त्याच्यामुळे नॅशनली जरी जो बायडन जिंकत असतील किंवा आघाडीवर असतील, तरी राज्यांमध्ये ते कशा प्रकारची आघाडी त्यांना आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि या देशामध्ये 50 राज्य आहेत आणि DC, वॉशिंग्टन DC हा एक प्रकार आहे. पोर्टोरिको हा US टेरिटरी पोर्टोरिकोला म्हणतात, तोही प्रकार आहे. तर हे 50 जी राज्य आहेत त्यातली काही राज्य
ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी आहेत, काही राज्य ही रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी आहेत, आणि काही राज्य जी आहेत ती कधी डेमोक्रॅटिक पार्टीला मत देतील तर कधी रिपब्लिकन पार्टीला मत देतील त्यांच्या उमेदवाराला. असं असल्यामुळे ही जी मधली जी राज्य आहेत, ज्याला आपण स्विंग स्टेट असं म्हणतो, की जी आदला बदल होऊ शकते, उदाहरणार्थ ओहायो आहे, फ्लोरिडा आहे. फ्लोरिडा, ओहायो, उदाहरणार्थ फ्लोरिडानी बराक ओबामांना 2दा विजयी केलं त्यांच्या राज्यामधून. म्हणजे त्यांच्या राज्यात बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार दोन्ही वेळेला निवडणूक जिंकून आले, परंतु याच फ्लोरिडानी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी केला. म्हणजे फ्लोरिडा कधी डेमोक्रॅटिक पार्टी कधी रिपब्लिकन पार्टी असं करतं. याच्या उलट तुम्ही कॅलिफोर्निया जर का घेतलात, तर कॅलिफोर्निया हे निक्सनच्या नंतर जवळपास, किंवा निक्सन नाही, रोनाल्ड रेगनच्या नंतर आपण असं म्हणू, यांच्यानंतर कायम हे डेमोक्रॅटिक पार्टीलाच मतदान करत आलेले आहे. याच्या उलट मी ज्या स्टेटमध्ये राहतो, आर्कन्सा, तर ते स्टेट हे कायम रिपब्लिकन पार्टीला वोट करत आलेलं आहे, बिल क्लिंटनचा अपवाद सोडता. तर असं असल्यामुळे या स्विंग स्टेटमध्ये कोण कशी आघाडी घेतोय याच्यावरती मोठं इलेक्शनचं जे फलित आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे. आणि या स्विंग स्टेटमध्ये देखील आत्ताचा जर का आपण मतदार त्यांचा जर का कल पाहिला तर तो जो बायडन यांच्या बाजूने आहे. परंतु ही परिस्थिती जी आहे ती 2016 सारखीच आहे. त्याच्यात काही डिफरन्सेसही आहेत, काही वेगळा प्रकार देखील यावर्षी चालू आहे. परंतु या स्विंग स्टेट्स मध्ये देखील जो बायडन आघाडीवर आहेत, पण त्याचा अर्थ जो बायडन जिंकून येतील असं मी करणार नाही, कारण अजून भरपूर दिवस जायचे आहेत. म्हणजे एक 4-5 दिवस असले तरी ते खूप महत्वाचे दिवस आहेत, आणि त्यामध्ये काय होऊ शकेल हे सांगता येत नाही. शिवाय मतदारांचे जे इंटरव्ह्यू, जे चाचणी केली जाते ती देखील कशा प्रकारे केली जाते, त्यामध्ये लोक खरी उत्तर देतात का नाही, हाही एक प्रश्न आहे जो मागच्या इलेक्शन मध्ये निर्माण झाला. पण आता जो प्रसिद्ध झालेला डेटा आहे, आकडेवारी आहे प्रसिद्ध झालेली, त्यानुसार जो बायडन आघाडीवर आहेत असं म्हणता येईल, हे निश्चित. अगदीच सर, तुम्ही जसं म्हणालात की जो बायडन हे आघाडीवर दिसत आहेत, पण अमेरिकेचे जे इलेक्शन असतात ते इलेक्टोरल कॉलेजनी डिसाईड होत असतात. स्विंग स्टेट्स तुम्ही प्रकार सांगितला, पण जेव्हा आपण निवडणुका म्हणतो त्यावेळेस प्रचार आले, खूप मोठे मोठे कॅम्पेन झाले, आणि जसं तुम्ही मागच्या तुमच्या उत्तरात समजून सांगितलं की आपल्याकडे राष्ट्रपतींचे जे इलेक्शन असतात आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांचे जे इलेक्शन असतात, तर कॅम्पेन मध्येही बराच फरक जाणून येतो. तर भारतातले जे काही कॅम्पेन्स असतात आणि अमेरिकेतले जे काही कॅम्पेन्स असतात, तर ह्यामध्ये कसा आणि किती फरक असतो? खूप चांगला प्रश्न आहे हा. प्रचार हा जो प्रकार आहे, भारतामध्ये चालणारा प्रचार आणि अमेरिकेमध्ये चालणारा प्रचार, त्याच्यात काही साम्य निश्चित आहेत. साम्य म्हणजे प्रचार सभा होतात, तर आपल्या इथं देखील मैदानांवर प्रचार सभा होतात, इथे देखील मैदानावर होऊ शकते. पण सध्याच्या कोविडच्या काळामुळे असं झालंय की डोनाल्ड ट्रम्प हे उघड्या मैदानात, एअरपोर्ट वरती जिथं जागा असेल तिथं हे बिनधास्तपणे प्रचार सभा घेत आहेत. पण जो बायडन यांनी मात्र एक वेगळी प्रचाराची शैली निर्माण केली, ते म्हणजे ते मोकळ्या जागेत जातात, पण त्यांचे जे समर्थक असतात, पाठीराखे असतात, ते त्यांच्या गाड्यांमधून येतात. त्याला ड्राईव्ह थ्रू रॅली असं त्यांनी नाव ठेवलंय. ड्राईव्ह थ्रू, ते कार मधून येतात, कार मधून उतरतात, कार पाशीच थांबतात, मास्क वगैरे घातलेला असतो, आणि ते प्रचारांमध्ये सहभागी होतात. त्याच्यामुळे थोडा लिमिटेड, एक संयमित अशी प्रचाराची शैली जो बायडन यांची आहे. भारतामध्ये उमेदवारांनी किती खर्च करायचा, कालचीच बातमी आहे की कमलनाथ यांचं स्टार प्रचारक पद हे निवडणूक आयोगाने काढून टाकलं. मग त्याचा अर्थ काय, तर त्याचा अर्थ असा की कमलनाथांचा वरती जो खर्च होईल त्यांच्या प्रवासाचा, राहण्याचा, जेवणा खाण्याचा, तो उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवला पाहिजे, अशा स्वरूपाच्या बातम्या मी ऐकल्या. तर भारतामध्ये उमेदवारांनी किती खर्च करायचा यावर बंधन आहे.
अमेरिकेमध्ये तसं कोणतंही बंधन नाही. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की काही वर्षापूर्वी मकेन फाईन गोल्ड अशा नावाचा ऍक्ट, मकेन फाईन गोल्ड याचा अर्थ असा की जॉन मकेन हे रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर होते आणि रस फाईन गोल्ड हे डेमोक्रेटिक पक्षाचे सिनेटर होते, आणि त्यांनी काही निवडणुकीवरती जो खर्च होतो त्यावर काही बंधनं आणणारा कायदा केलेला होता. आणि त्या कायद्याच्या विरोधात जे कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे उजव्या सरणीची जी लोक आहेत ती न्यायालयात गेली, आणि न्यायालयांनी तो कायदा घटना विरोधी आहे असं ठरवलं. घटना विरोधी आहे म्हणजे काय, तर घटनेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर न्यायालय म्हणलं की अशा प्रकारची बंधनं आणून तुम्ही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही, ही पहिली गोष्ट. मग बंधनं म्हणजे कशा प्रकारची, आता समजा मी उमेदवार असेल आणि मी असं ठरवलं की मी माझ्या उमेदवारीसाठी पैसे उभे करायचे, तर मी किती पैसे उभे करावे यावर सरकारने बंधन का बरं आणायचं? मी एक व्यक्ती आहे, मी निवडणूक लढवतो आहे, मी किती पैसे उभे करेन, सरकारला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? हा एक विचारसरणीचा प्रकार आहे बरं का. याच्यावरती काय चूक काय बरोबर यामध्ये जायला नको, पण हा एक विचारसरणीचा प्रकार आहे. काय निवडणुकीत उभा केलेला जो पैसा आहे तो कशा प्रकारे वापरायचा याला कायद्यांनी बंधन आहेत. म्हणजे मी समजा $10,000 उभे केले आणि ते मी माझ्या पर्सनल खर्चासाठी, म्हणजे माझं वीज बिल दिलं, इंटरनेट बिल दिलं, मी हॉटेलमध्ये चेन केली, तसं केलं तर मी तुरुंगात जाईल, त्यावर बंधन आहेत. पण तसंच मी बाकीच्या ग्रुप्सकडनं, बाहेरचे जे संघटना आहेत त्यांच्याकडून कसे पैसे घ्यायचे याच्यावर नियंत्रण थोडंसं आहे. पण मी किती पैसा उभा करावा आणि तो कसा आणि तो किती प्रमाणात खर्च करावा यावर कसलंही बंधन नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला ओबामा निवडणूक लढवायला लागले होते त्यावेळेला जवळपास त्यांनी 500 बिलियन वगैरे इथपर्यंत डॉलर्स उभे केले होते. कल्पना करा, आपण केवळ कल्पना करा एका निवडणुकीसाठी माणूस किती पैसा उभा करू शकतो. आणि ती निवडणूक $1 ट्रिलियन अशी निवडणूक झालेली होती. 2008-2012च्या दोन्ही निवडणुका $1 ट्रिलियन पर्यंत हे सगळं प्रकरण गेलेलं होतं. तर अशा माझं चुकतंय, बिलियन्स उभे केले होते आणि ते $1 बिलियन कॅम्पेन झाले होते. 500 मिलियन वगैरे असं, ट्रिलियन नाही बिलियन. तर म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की मुख्य फरक हा की तुम्ही किती पैसा उभा करावा त्याच्यावर बंधन नाही, आणि $1 बिलियन कॅम्पेन मी म्हणलं तसं तुम्ही कितीही पैसा उभा करू शकता. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही असंही करू शकता की रात्री 10 वाजता मीटिंग घेतली तर चालेल का? चालेल, त्याला काही बंधन नाही. आपल्या इथं तसं बंधन आहे की ठराविक काळानंतर रात्रीच्या वेळी तुम्ही प्रचार सभा किंवा प्रचाराचं अधिकृत काम करायचं नाही, असं काही बंधन आहे. तसं बंधन इथं नाही. दुसरी गोष्ट, समजा मी असं केलं की मी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार आहे, तर मी निवडणुकीच्या वेळेला म्हाताऱ्या लोकांना निवडणुकीच्या स्टेशन पर्यंत, म्हणजे पोलिंग स्टेशन जिथं आहे तिथपर्यंत नेलं, तर तसं ते चालेल का? चालेल, तुम्ही नेऊ शकता. आपल्या इथं त्यावरही तशी बंधनं आहेत आमिष दाखवल्यासारखं. हा, मी पैसे देऊ शकत नाही कोणाला की तू $100 दे आणि डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडनला मत दे, असे प्रकार अलाउड नाही आहेत. पण ह्या काही सूक्ष्म घटना आहेत. त्याच्यानंतर प्रचाराच्या दृष्टीने अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की इथं अर्ली वोटिंग आहे. तुम्ही अगोदर मतदान करू शकता, 10-15 दिवस अगोदर. निवडणुकीच्या दिवशीच केलं पाहिजे असं नाहीये. तर हे काहीसे मतभिन्नता आहे असं दिसतं. मला अनिरुद्ध असं विचारायचं आहे की आता भारतामध्ये 2014 पासूनच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रभाव बघितला होता या अख्ख्या प्रचार मोहिमेच्या कालावधीमध्ये. तर असा आत्ताच्या अमेरिकेतल्या निवडणुकीमध्ये डेमोक्रेटिक किंवा रिपब्लिकन पक्षातर्फे सोशल मीडियाचा किती वापर होतोय आणि तो भारताप्रमाणेच म्हणजे फेक न्यूज वगैरे असा सगळ्या त्याच्यामध्ये आहेत का त्या या प्रचारादरम्यान? हो, निश्चितच.
2015-16 पासून ही खरं सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये सोशल मीडियाद्वारे प्रचार जो शिगेला पोहोचला असं आपण म्हणता येतं, ते मागच्या इलेक्शन मध्ये तसं झालं. आणि त्यावेळेला जे समाज माध्यम आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, तर ही लोक एवढी तयार नव्हती. त्याच्यामुळे पॉलिटिकल पोस्ट ज्या आहेत त्या ते मॉनिटर फारसे करत नव्हते. परंतु असं लक्षात आलं की रशियन इंटरफेरन्स आणि खोट्या बातम्या दिल्या जातात असं लक्षात आलं. तर त्यानंतर या समाज माध्यमांनी काही तरतुदी केल्या, काही निर्णय घेतले. आणि त्या निर्णयामध्ये आता उदाहरणार्थ तुम्ही जर का पाहिलं तर फेसबुकने अनेक अकाउंट्स डिलीट केली जी खोटी निर्माण झालेली होती ती. आणि खोटा प्रचार करायचं तर हे दोन्ही बाजूला थोड्या बहुत प्रमाणात दिसतच. रिपब्लिकन पार्टीकडे कदाचित थोडं जास्ती असेल, पण मला तरी असं वाटतं की दोन्ही बाजूंकडे त्याचा खोटा प्रचार थोडा बहुत प्रमाणात होतोच होतो. पण फेसबुक वगैरे आता तुम्ही खोटी काही पोस्ट लिहिली, मी माझ्या काही मित्रांचं पाहिलं, त्यांनी एक असं पोस्ट टाकलेली होती, तर त्याच्यावरती खाली डिस्क्लेमर आलं की पार्टली फॉल्स असं त्यांनी डिस्क्लेमर दिलं की ही पोस्ट दिली आहे पण ही पार्टली फॉल्स पोस्ट आहे असं. म्हणजे ते राजकीय जर का पोस्ट असतील तर त्यांचा काही एक अल्गोरिदम असेल, त्याप्रमाणे ते विचार करून त्याच्यावरती दाखवतात. हे किती मोठ्या प्रमाणात आहे हे सांगता येणार नाही. मला तरी असं वाटतं अत्यल्प प्रमाण आहे त्याचं, असं मला वाटतं. कारण असं आहे की एक असं आहे की तुम्ही एखादा व्हिडिओ अर्धवट कट करून काहीतरी टाकला किंवा एखादं पिक्चर टाकलं आणि त्याच्यावरती काहीतरी अर्धवट माहिती असेल, तर तसं करणं म्हणजे तशा गोष्टी पकडणं आणि त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे करणं हे थोडंसं सोपं आहे. कशाच्या विरोधात? तर मी जर का काही खोटी पोस्ट मी लिहिली की डोनाल्ड ट्रम्प हा रशियाचा हस्तक आहे असं मी माझ्या वॉलवरती लिहिलं, तर ते मॉनिटर करणं हे अवघड आहे. किंवा मी असं लिहिलं की जो बायडनने चायनाकडनं पैसे घेतले, तर हे मॉनिटर करणं तसं अवघड आहे. त्याच्यामुळे मॉनिटरिंग चालू आहे, परंतु ते ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात नाही. आणि अनेक पेजेस अशी आहेत की जिथं तुम्ही ज्या बातम्या आहेत त्या बातम्या तुम्ही बघू शकता की ज्या विपरीत बातम्या असतात, अत्यंत खोट्या बातम्या असतात. अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की ट्विटरवरती असा निर्णय घेतला की या वर्षी निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पोस्टची कोणतीही जाहिरातबाजी ट्विटर करणार नाही. असा ट्विटरनी एक अतिशय दूरगामी, अतिशय वेगळा असा निर्णय घेतला. गंमत अशी आहे की कालच त्याची स्टोरी फॉरेन पॉलिसी असं मला वाटतं, फॉरेन पॉलिसी जर्नल हे जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये मी ती का दुसरं कोणतं तरी असेल, पण ह्या निर्णय घेण्यामध्ये ट्विटरचे जे लीगल काउन्सिल होत्या त्या एक बाई आहेत आणि त्या बाई भारतीय वंशाच्या बाई आहेत. मी आता त्यांचं नाव विसरलो, पण त्यांनी हा प्रस्ताव ट्विटरच्या समोर मांडला की आपण राजकीय पोस्टची जाहिरात करणंच बंद केलं तर काय हरकत आहे. आणि हा तसा अतिशय धाडसी विचार आहे. आणि कॉर्पोरेशन्स मध्ये हाजी करणारी लोक खूप असतात, तर त्यावेळेला आपली रेव्हेन्यू कमी होईल अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं आणि त्याचा पाठपुरावा करणं. आणि माझ्या मते त्या बाई देखील मराठी बॅकग्राऊंडच्या असाव्यात असं मला वाटतं. मी काही खूप विचार केला नाही. तर त्यांनी हा निर्णय म्हणजे त्या सुचवला आणि तो ट्विटरने मान्य केला. तर समाज माध्यम काही ना काही प्रमाणात अशा प्रकारच्या कृती करताना आपल्याला निश्चित दिसतात. ओके सर, आपण आतापर्यंत निवडणुकांबद्दल बोललोय, बाय लार्ज निवडणुकांबद्दल बोललोय की भारतामध्ये जेव्हा निवडणूक होते कशी होते आणि अमेरिकेत होते तेव्हा कशी होते. आता आपण जरा खोलात जायचा प्रयत्न करू आणि निवडणूक म्हणलं की मुद्दे आले, तर मग ह्यावेळेस जे दोन्ही कॅन्डिडेट्स आहेत, रिपब्लिकन पार्टीचे आणि डेमोक्रॅट पार्टीचे, तर मग ह्या वेळेस कोविडचा मुद्दा आहे, हा खूप मोठा आहे आणि अमेरिका अजूनही केसेस मध्ये
आणि मृत्यूंमध्ये, कोविडमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अजूनही नंबर 1 आहे. त्यामुळे हे इलेक्शनही त्या दृष्टीने वेगळं आहे. पण ते लक्षात घेता ह्या वेळेसचे ह्या इलेक्शनचे प्रमुख मुद्दे काय आहेत? चांगला प्रश्न आहे हा. ह्या इलेक्शनचे प्रमुख मुद्दे 2 असं मला वाटतं. एक म्हणजे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्यास लायक आहेत का नाही, हा सर्वप्रथम मुद्दा. आणि दुसरा गोष्ट कोविड या रोगावरती ट्रम्प यांच्या प्रशासनाने जी कृती केली किंवा केली नाही, काही कृती केल्या काही केल्या नाहीत असं म्हणता येईल, त्या कितपत योग्य होत्या, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थव्यवस्था. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अर्थव्यवस्था निश्चितच वाढत गेली, चांगल्या दिशेने वाढत गेली. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा मुख्य मुद्दा आहे की मी टॅक्सेस कट केले तुमच्यावरचे, जे त्यांनी केले. अर्थव्यवस्था चांगली पुढे नेली, जी निश्चितच नेली कोविड चालू व्हायच्या अगोदरपर्यंत. पण हे त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं नाही. तुम्ही जर का बराक ओबामा यांची जर का पाहिलीत कारकीर्द, तर त्यांनी ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले, त्यावेळेला सुरुवातीचे काही महिने 5 लाख, 7 लाख, 8 लाख अशा नोकऱ्या म्हणजे गायब होत होत्या अर्थव्यवस्थेतून. म्हणजे जॉब क्रिएट होत नव्हते, तर जॉब लॉस होत होता. 5 लाख, 7 लाख अशा प्रकारचे आकडे. तर अशा परिस्थितीमध्ये बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले. ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले, त्यावेळेला अर्थव्यवस्था प्रगतीच्या पथावरती होतीच, पण त्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी केल्या. टॅक्सेस कमी केले, त्याबरोबर जे नियम असतात एन्व्हायरमेंटल असेल, पर्यावरणाचे नियम असतील, ते बाजूला सारले. आणि अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी बाजूला सारल्या, आणि त्यामुळे हे जी अर्थव्यवस्था पुढे प्रगतीपथावर चालू होती, ती प्रगतीपथावर चालू राहिली. आता त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मी अर्थव्यवस्था भरभक्कम केली. त्याबरोबर त्यांनी संरक्षणावरचा खर्च वाढवला. या देशात असं आहे की संरक्षणावर तुम्ही जेवढा खर्च कराल ना, तेवढं तुम्ही राष्ट्रभक्त असं समजले जाता. म्हणजे स्ट्रॉंग डिफेन्स, म्हणजे एक तो प्राईड किंवा गौरव म्हणू, अहंकार म्हणू, दोन्ही म्हणू, असा हा मुद्दा आहे की डिफेन्स वरती मी खर्च वाढवला म्हणजे माझी राष्ट्रभक्ती बघा किती आहे. आणि मी डिफेन्सचा खर्च कमी केला तर मग मी परदेशी लोकांना शरण जातोय आणि अमेरिकेचं स्थान धोक्यात घालतोय, अशा प्रकारचा प्रचार केला जातो. तर त्यांनी डिफेन्सवरचा खर्च वाढवला, त्याचबरोबर टॅक्सेस कमी केले. त्याच्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात, त्यांना जर का विचारलं की तुम्ही पुढे काय करणार पुढच्या 4 वर्षात, तर ते म्हणतात की काही नाही, हेच पुढे कंटिन्यू करू. म्हणजे त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम असा कोणता नाही की मी अमुक गोष्ट करीन, असं काही नाही. तुम्ही जो बायडन यांना विचारलं तुम्ही काय करणार, तर ते मुख्यत्वे म्हणतील की तुम्ही डोनाल्ड ट्रम्प कडे बघा, हा माणूस योग्य आहे का बघा, ह्या माणसाने राष्ट्राध्यक्ष व्हावं का, की जो माणूस म्हणतो की ब्लीच जो आहे तो शरीरात कसा घालता येईल आणि त्यांनी करोना व्हायरस मरेल का, यावर डॉक्टरांनी संशोधन करावं, अशा प्रकारचा जर का माणूस म्हणत असेल, आणि जो माणूस व्हाईट हाऊस मध्ये कार्यक्रम घेतो ज्याच्यातून तो स्वतःच आजारी पडतो, तर असा माणूस जो कोणतीही करोनाबद्दल काळजी घेत नाही, करोना नाहीच. आता तुम्ही प्रश्न विचारताना चांगली गोष्ट म्हणलात की तुम्ही असं म्हणलात की अमेरिका अजूनही नवीन केसेसमध्ये नंबर 1 आणि मृत्यूमध्ये नंबर 1 आहे. हे तुम्हाला पुण्यात, औरंगाबाद मध्ये बसून, महाराष्ट्रात बसून समजतं. इथं तुम्ही काही लोकांना विचारलात तर ते म्हणले नाही, झाला करोना व्हायरस, आता संपून गेला. आता ह्या मुद्द्याला तुम्ही काय म्हणणार? आणि हे शिकले सवरलेली लोक आहे, ही अशी काय म्हणू की ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांना काही ऍक्सेस नाहीये, अशी लोक नाही आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती असेल जी फक्त कुटुंबापुरती, तर ती म्हणाल करोना व्हायरस संपला. तशी लोक नाही आहेत. शिकली सवरलेली लोक म्हणतात की करोना व्हायरस संपला.
ट्रम्प म्हणतो की वी हॅव राउंडेड द कॉर्नर. राउंडेड द कॉर्नर ज्या दिवशी म्हणले त्याच दिवशी अमेरिकेतल्या केसेसचा उच्चांक गाठला गेला. तर ट्रम्प यांना असं सांगायचं की करोना व्हायरस जो प्रकार आहे तो गेला, आता तो पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये. बायडन म्हणतील नाही ते बघा तुम्ही, हे अशी व्यक्ती व्हायला पाहिजे का? पण बायडनला विचारलं तुम्ही काय करणार, तर ते त्याच्याबद्दल खूप जास्ती बोलत नाही. ते ट्रम्प वरती फोकस करतात, कारण ट्रम्प वाईट आहे त्याच्यामुळे तुम्ही मला निवडा. आणि अनेक मतदार देखील असं म्हणतात की ट्रम्प नको म्हणून आम्ही बायडनला मत देऊ. म्हणजे अशी काही परिस्थिती नाहीये जी 2008 साली होती की बराक ओबामांच्या बाबत की लोकांना खरोखरीच असं वाटत होतं की याला मत द्यायला पाहिजे. बरं का, बिल क्लिंटनच्या बाबतीतही तशी पॉप्युलॅरिटी होती त्यांच्या दुसऱ्या इलेक्शनच्या वेळेला. रोनाल्ड रेगन यांची तशी पॉप्युलॅरिटी होती की रेगनने भयंकर पॉप्युलर होते, रेगन हे राष्ट्राध्यक्ष. आणि त्या रेगनला मत द्यायचं म्हणजे ते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष होते, पण अनेक डेमोक्रॅट्स, त्यांनी 60% वगैरे इलेक्शन जिंकलेली आहे, कल्पना करा. अनेक डेमोक्रॅट्सनी त्यांना मतदान केलं. तर तशा प्रकारची पॉप्युलॅरिटी बायडनकडे आहे का, तर तशी पॉप्युलॅरिटी नाही. तशा प्रकारची पॉप्युलॅरिटी म्हणजे हार्डकोर जे सपोर्टर्स असतात, जसं आपण भारतामध्ये मोदींच्या सपोर्टर्सना भक्त लोक म्हणतो, तर तशा प्रकारचे भक्त लोक ट्रम्पच्या बाजूने भरपूर आहेत. म्हणजे सपोर्टर्स, हार्डकोर सपोर्टर्स भरपूर आहेत. पण ते एवढे पुरेसे आहेत का की जेणेकरून ते राष्ट्राध्यक्ष होतील, हा कळीचा मुद्दा आहे. तर त्याच्यामुळे ही निवडणूक या मुख्य मुद्द्यांवरती होते की ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्यास योग्य आहेत का, कोविडच्या संदर्भात त्यांनी कोणत्या प्रकारे रिस्पॉन्स दिला तो योग्य आहे का, आणि तिसरी गोष्ट की ट्रम्पच्या काळात जी अर्थव्यवस्थेची भरभराट झाली ती तुम्हाला पाहिजे का नाही, हा एक मुख्य मुद्दा. ट्रम्प अजूनही असं म्हणतात जाळपोळीच्या घटना झाल्या अनेक, पण ज्या प्रमाणात मोर्चे निघाले आता जॉर्ज फ्लॉइडला मारल्यानंतर, तर ते मोर्चांचं प्रमाण तुम्ही पाहिलं आणि जाळपोळीच्या घटना पाहिल्यात तर त्या काही खूप जाळपोळीच्या घटना झाल्या असं नाही. परंतु एक जरी घटना झाली तरी लगेच आंदोलकांवरती त्याचं खापर फोडलं जातं. तर ट्रम्प म्हणतात की बायडन आले तर हे अशा प्रकारे तुमच्या गल्ली गल्लीमध्ये असे हल्ले होतील, तुम्हाला तसं पाहिजे का, नसेल तर मला राष्ट्राध्यक्ष करा. हाही एक मुद्दा ट्रम्प यांच्या बाजूने आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे या निवडणुकीमध्ये दिसतात. पण अनिरुद्ध, म्हणजे आता मी काही काळ तिथं पण होतो याच कॅम्पेनच्या काळामध्ये. ट्रम्प बद्दलचे सगळे आक्षेप प्रामुख्याने जे आहेत की विशेषतः महिलांबद्दल तो अत्यंत वाईट शब्दांमध्ये डोनाल्ड ट्रम्प कमेंट्स करतात. प्रेस फ्रीडमच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्यांच्या इतकं प्रेसला रेडिक्यूल करणं किंवा ह्युमिलिएट करणं हे एकाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रसार माध्यमांना रेडिक्यूल करणं किंवा ह्युमिलिएट करणं हे केलेलं नाही. त्याच्यामध्ये ट्रम्प अजिबात हायगाय करत नाही अशा प्रकारे ह्युमिलिएट करण्यामध्ये. किंवा अमेरिकेच्या बॉर्डरवरचा जो रेफ्युजी आणि असायलमचा प्रॉब्लेम आहे त्याही बाबतीत मधलं डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण, विजा पॉलिसीज बद्दलचं ट्रम्प यांचं धोरण, आणि एक जसं भारतामध्ये आहे की अमेरिकेतल्या कुठल्याही गोष्टीच्या अपयशाबद्दल एक काल्पनिक शत्रू सतत दाखवला जातो. आता उघड चायनाचं नाव घेऊन सुद्धा ते बोलतात, किंवा कोरोना व्हायरसला ते चायना व्हायरसच म्हणतात डोनाल्ड ट्रम्प. तर असा जो सगळा प्रकार आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला ट्रम्पची, म्हणजे विशेषतः मी हे का म्हणतोय की ट्रम्पची कारकीर्द भारताने उपराष्ट्रपती म्हणून बघितलेली आहे. म्हणजे जरी रिपब्लिकन अध्यक्ष बुश होते आणि सिव्हिल न्यूक्लिअर डील होत होतं, तर त्यावेळेला डेमोक्रेटिक पक्षाचे मुख्य नेते हे बायडेनच होते. आणि बायडेनच्या सिव्हिल न्यूक्लिअर डीलला असलेल्या सपोर्टमुळे हे पहिलं सिव्हिल न्यूक्लिअर डील असं झालं असेल अमेरिकेचं की ज्याला 86% लोक सिनेटनी व्होट केलं. म्हणजे डेमोक्रॅट्सनी सुद्धा त्या रिपब्लिकन पक्षाच्या अग्रीमेंटला मान्यता दिली होती. तर अशा अनेक अर्थांनी बायडेन हे आतापर्यंत या ग्लोबल पॉलिटिक्समध्ये खूप मॅच्युअर आहेत असं परफॉर्मन्स राहिलेलं आहे.
हा कॅम्पेन मध्ये जरी ते एकमेकाच्या शिवाय बोलत नसले तरी अजेंडा आपण असं म्हणू शकतो की त्यांच्याकडे निश्चितपणे तो आहे. म्हणजे त्यांचा जो एक फंडरेझर मधला अजेंडा मी वाचला होता जो त्यांनी त्यावेळेला डिस्ट्रीब्यूट केला होता आणि मला एक प्रश्नही त्यावेळेला विचारता आला होता ऍक्च्युली. पण तो त्यांच्याकडे स्पेसिफिक आहे, विशेषतः इंडियन अमेरिकन कम्युनिटी बद्दल तो नक्कीच क्लिअर आहे. आणि आज जी सगळी रिलिजियस बिगोटरी वाढलेली आहे किंवा रेसिस्ट प्रकार वाढलेला आहे, अशी इतक्या तीव्र प्रकारे अमेरिका ते चालवणार नाहीत अशी एक आशा आहे किंवा खात्री आहे. याचा कितपत परिणाम होईल, कारण आफ्रिकन अमेरिकन म्हणजे जॉर्ज फ्लॉइडच्या नंतर कमला हॅरिसला कॅन्डिडेचर देणं, जी इंडियन अमेरिकन तर आहेच पण ती आफ्रिकन अमेरिकन पण बॅकग्राऊंड तिचे आहे, तर याचा कितपत निवडणुकीच्या मतदानावरती परिणाम होईल? हा एक व्हॅलिड प्रश्न आहे. आपण जर का असं पाहिलं की कसं असतं राजकारणामध्ये दोन्ही बाजूनी बोलता येतं. म्हणजे समजा जो बायडन 40-45 वर्ष पॉलिटिक्स मध्ये आहेत, तर असं म्हणता येतं 40 वर्ष होतात काय केलं काय, 40 वर्षात तुम्हाला करता नाही आलं का, तू आता म्हणतो मी हे करणार ते करणार, मग 40 वर्ष केलं काय असं म्हणता येतं. नंतर 40 वर्ष तुम्ही असल्यामुळे तुमची हिस्ट्री असते, सगळा भूतकाळ तुमच्या मागे तयार असतो, त्याच्यामुळे त्याच्यातून तुमचे धिंदवडे काढता येतात. तुम्ही नवखे असाल तर तुम्ही म्हणता ह्याला काय कळणार आहे, ह्याने काहीच केलं नाही. म्हणजे नवखा असेल तरी असं बोलता येतं. जसं डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत लोक कदाचित म्हणत असतील हा नवखा आहे, हा काय करणार, ह्याला काय अक्कल आहे का, अशा प्रकारेही बोलता येतं. आणि तो नुसताच बडबड करतो. तर बायडनच्या बाबतीत ह्याचा जो परिणाम आहे, त्यांच्या कारकिर्दीचा परिणाम जो आहे तो काही बहुत झाला, पण तो थोडा निगेटिव्ह अर्थाने झाला असं मला वैयक्तिक वाटतं. त्याचं कारण असं आहे की आपण भारताच्या दृष्टिकोनातून आणि भारताच्या मानसिकतेतून किंवा मी भारतात आहे तर मला भारताच्या बद्दल मी अमेरिकेची निवडणूक ही माझ्या भारतीय दृष्टिकोनातून बघतो, पर्स्पेक्टिव्ह. बरं, पण अमेरिकन एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे, भारतीय लोकांनी, विशेषतः भारतीय लोकांनी हे स्वतःशी लक्षातच घेतलं पाहिजे आणि खुणगाठ बांधली पाहिजे. भारत हा देश असा नाही की जिथले लोक उठून काही ना काहीतरी, ज्याला न्यूसन्स व्हॅल्यू, कुठेतरी जाऊन बॉम्बस्फोट करतील, कोणाचे तरी खून करतील, धर्माच्या नावावरती येऊन गळे कापतील, अशी भारतीय लोक नाहीत. परदेशात असणारी नाहीत आणि भारतातही त्याचं प्रमाण आहे, पण इतकंसं प्रमाण नाही जे कम्पेअर टू पाकिस्तान म्हणा किंवा बाकीचे देश म्हणा. त्याच्यामुळे भारताची इतकी आपण कोणाला उपद्व्याप करायला जात नाही. ओके. दुसरी गोष्ट, भारतीय लोकांचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तो फक्त पाकिस्तान, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणले की आम्ही फक्त पाकिस्तानशी, पाकिस्तान बस तो विषय, आणि काश्मीर आम्हाला परत मिळाला पाहिजे, हा एकमेव विषय आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे ते. दुसरी गोष्ट, विश्वगुरु वगैरे, तुम्ही योगासनं शिकवा, हात स्ट्रेच कसे करायचे, पाय स्ट्रेच कसे करायचे शिकवा ना, काही त्याची हरकत नाही. अमेरिकेच्या दृष्टीने भारताचा स्थान काय, अमेरिकेच्या दृष्टीने रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष येवो, डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष येवो, भारत ही एक चांगली बाजारपेठ आहे, जिथं लोकशाही व्यवस्था आहे, जी बाजारपेठ आपण ओपन अप करतोय, त्याच्यामुळे परदेशी व्यापारी लोकांना इथं काम करायला येणं सोपं आहे. परदेशी कंपन्यांना इथं कमी पैशामध्ये काम करून मिळतं आणि क्वालिटीचं काम करून मिळतं. त्याच्यामुळे इथं दुकान मांडणं, त्यांचं ऑफिसेस, दुकान म्हणजे मी ऑफिसेसला दुकान म्हणतो, पण त्यांचं दुकान मांडणं हे चांगलं आहे. त्याच्यानंतर आमची प्रॉडक्ट्स तुमच्या देशात विकली जातात, हेही चांगलं आहे. ते तुम्ही कधी बंद करणार नाही. मायक्रोसॉफ्टचे कॉम्प्युटर्स तुम्ही बंद करणार नाही, ऍपलचं आयपॅड बंद करणार नाही, आयफोन बंद करणार नाही, ऍपल वॉच बंद करणार नाही. त्याच्यामुळे तिथे तुम्ही आम्हाला काही त्रास देत नाही आहात. तुम्ही कुठे जाऊन बॉम्बस्फोटही करत नाही आहात. मग प्रश्न आला कुठे? भारताचं एवढंच महत्व आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताचं एवढंच महत्व आहे. आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये जे तज्ञ आहेत त्यांनाही हे माहिती आहे की भारत करून करून काय करणार, पाकिस्तानने काहीतरी हल्ला केला ना की ते बोंब मारणार, मग आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं की नाही आम्ही बघतो बरं का. आपण पाकिस्तानच्या लोकांना सांगायचं हे असं करू नका बरं का,
नाहीतर शिक्षा करू आम्ही तुम्हाला, असं काहीतरी दम भरायचा. ते दोघं आपोआप शांतपणे एकमेकांशी काही मग ते प्रकरण निवडेल, पुन्हा आपलं कामकाज चालू. तर त्याच्यामुळे हे जे भारताच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत ना, त्याला इथे काहीच महत्व नाही इथल्या निवडणुकीमध्ये. आणि आपण उपद्व्यापी नसल्यामुळे ते आपल्याकडे लक्षही देत नाहीत. म्हणजे न्यूसन्स पॉवर नाही. आणि ते आवाज करणारं चाक असेल तर त्याला तेल पाणी लगेच करायला लागतं. मी त्या अर्थाने नाही विचारलं, मी या अर्थाने विचारलं की कमला हॅरिसची जी इंडियन बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे ती तिथं व्हाईस प्रेसिडेन्शियल आज जर कॅन्डिडेट आहे, तर ऍस्पिरेशन्स म्हणून ज्या वेळेला आपण इंडियन अमेरिकन वोटर्स मतदानाला बाहेर पडतात किंवा आफ्रिकन अमेरिकन वोटर्सला ज्या वेळेला ही सगळं रेसिझम फेस करायला लागलेला असतो, तर त्यानंतर त्यांच्यासाठीच रिप्रेझेंटेशन ही आपली रिप्रेझेंटेटिव्ह कमला हॅरिस असू शकते किंवा डेमोक्रॅटिक पार्टी असू शकते, असं एक जे परसेप्शन त्या वोटर्सच्या मनामध्ये तयार होत असतं, तर त्याचा किती परिणाम आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की एक असे सफिशियंट नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन्स असतात मॅथमॅटिक्स मध्ये की या गोष्टी नेसेसरी आहेत बरं का, टिकमार्क केल्यासारखं, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. सफिशियंट आहेत का? नाही, सफिशियंट नाही होऊ शकत. म्हणजे आणि तसं असल्यामुळे जो बायडननी महत्वाचा मुद्दा होता ते कोणाला व्हाईस प्रेसिडेंटसाठी ते निवडणूक करतात, तर त्यांनी अगोदर सांगितलं मी बाईला निवडीन म्हणून, एका स्त्रीला निवडेन. तर त्याच्यामुळे ते महत्वाचं होतं. आणि मग जॉर्ज फ्लॉइडच्या पार्श्वभूमीवर कोणाला निवड करतात? गोऱ्या बाईला ची निवड करतात का आफ्रिकन अमेरिकन बाईची निवड करतात? तर काय त्याच्यामुळे त्यांनी कमला हॅरिसला त्यांची निवड करून त्यांनी तो टिकमार्क कम्प्लीट केला की ओके, जॉर्ज फ्लॉइड हे सगळं चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये एक वेल क्वालिफाईड कमला हॅरिस या वेल क्वालिफाईड आहेत, त्यांच्या सिनेट मधले प्रश्न देखील उत्तम असतात, पण मी तो टिकमार्क कम्प्लीट केला. नेसेसरी जी गोष्ट होती ती मी कम्प्लीट केली, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही. ते केलं नसतं तर मात्र प्रॉब्लेम झाला असता. आणि सर्वसाधारणपणे मी असं पाहिलं अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा व्हाईस प्रेसिडेंटचा चॉईस काय आहे हे बघून लोक फार मतदान करत नाहीत. आणि त्याच्यामुळे कमला हॅरिसला त्यांनी निवडून त्यांनी एक नेसेसरी ज्या गोष्टी त्यांनी करायला हव्या त्या निवडणूक जिंकण्यासाठी त्या केल्या. त्या सफिशियंट आहेत की नाही माहित नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कमला हॅरिस ह्या ज्याप्रमाणे त्या मिश्रवर्णीय आहेत, त्यांची आई भारतीय होती, वडील आफ्रिकन अमेरिकन होते, आफ्रिकन अमेरिकन नाही आफ्रिकन देशातले होते. हा, म्हणजे ते शिक्षणासाठी एकत्र दोघ जण आले, तिथे त्यांची ओळख झाली, लग्न केलं असं. पण त्या जास्ती करून आफ्रिकन अमेरिकन म्हणून फेमस आहेत बरं का ह्याच्यामध्ये. हा, म्हणजे इंडियन अमेरिकन म्हणून फेमस किती आहेत आणि आफ्रिकन अमेरिकन म्हणून किती फेमस आहेत हे जर का पाहिलं तर आफ्रिकन अमेरिकन म्हणून त्या फेमस आहेत. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की कमला हॅरिसची निवड करून मतामध्ये खूप फरक पडेल असं नाही, परंतु कमला हॅरिसचा उपयोग मात्र ते चांगल्या प्रकारे करू शकतात, जे ते करताना दिसतात. उदाहरणार्थ मागच्या वेळेला मी एक उदाहरण म्हणून सांगतो. पेनसिल्व्हेनिया ही जी डेमोक्रॅटिक पक्षाचे एक भरभक्कम राज्य होतं. 30 वर्षात रिपब्लिकन पक्षाने ती राज्य कधी जिंकलेलं नव्हतं. आणि पेनसिल्व्हेनियाची भानगड अशी आहे की ह्या पेनसिल्व्हेनियामध्ये फिलाडेल्फिया एरियामध्ये खूप पॉप्युलेशन आहे, आफ्रिकन अमेरिकनचं पण पॉप्युलेशन खूप आहे. आणि इतर जो प्रांत आहे पिट्सबर्ग वगैरे सबर्ब ठीक आहे, पण फिलाडेल्फिया इज द मेजर थिंग. तर तो तसा रुरल प्रांत आहे बाकीचा. तर रुरल सगळ्या काउंटीज ज्या असतात त्या युजली रिपब्लिकनला जातात, पण फिलाडेल्फियातलं मतदान चालू झालं की सगळी टाईड बदलते एकदम, आणि मग डेमोक्रॅट माणूस निवडून येतो. अशी पेनसिल्व्हेनियातली गोष्ट आहे. मागच्या वेळेला असं झालं की बराक ओबामांना फिलाडेल्फियातले 92% आफ्रिकन अमेरिकन्सची मतं मिळालेली होती, 90-92%. हिलरी क्लिंटनला साधारण 84-85% आफ्रिकन अमेरिकन्सची मतं मिळाली.
आणि अनेक तज्ञ असं म्हणतात की तिथे जर का आफ्रिकन अमेरिकनचा टक्का हिलरी क्लिंटनचा वाढला असता तर त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या असत्या. म्हणजे ही निवडणूक इतकी चुरशीची आणि इतकी अटीतटीची होते. तर अशा परिस्थितीमध्ये बायडन यांना ऍडव्हान्टेज हा आहे की ते कमला हॅरिस सारख्या नेत्याला फिलाडेल्फियामध्ये असेल ते निवडणूक प्रचार ते करू शकतात. आणि मग त्या आफ्रिकन अमेरिकन असल्यामुळे त्यांच्या पद्धतीने आफ्रिकन अमेरिकन लोकांशी संवाद करू शकतात, कारण त्यांचे लाईफ एक्सपिरियन्सेस सारखे आहेत. तर तसा बायडन हे निश्चित उपयोग करतायत आणि उपयोग करतील. परंतु त्याचा परिणाम किती होईल हे मात्र सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही जर का आफ्रिकन अमेरिकन लोकांचं वोट बायडन यांना पाहिजे असेल तर अजूनही स्टार प्रचारक म्हणजे बराक ओबामाच आहेत. आताच काही मागच्या आठवड्यामध्ये बराक ओबामांनी फिलाडेल्फियामध्ये त्यांनी 2 प्रचार सभा घेतल्या. मागच्या आठवड्यात एक प्रचार सभा घेतली आणि इतकी त्यांनी ट्रम्पचे म्हणजे छिथू केली त्या ह्याच्यामध्ये की म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष असं म्हणले ते की ज्या माणसाला स्वतःला कोरोना व्हायरस पासून वाचवता येत नाही तो काय वाचवणार तुम्हाला, असं ते म्हणाले. अमेरिकेच्या राजकारणामध्ये भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष कधीही जो सिटिंग प्रेसिडेंट आहे त्याच्यावरती अशी टीका करत नाही, कधी आतापर्यंत कोणी केलेलं नाही. पण ट्रम्प हे सगळ्याच गोष्टीला अपवाद आहेत आणि त्याच्यामुळे आणि परवा देखील त्यांनी फ्लोरिडामध्ये बराक ओबामांनी 2 इलेक्शनच्या सभा घेतल्या. त्याच्यामुळे आफ्रिकन अमेरिकन लोकांचं मत मिळवायचं असेल तर अजूनही स्टार प्रचारक मात्र बराक ओबामा आहे. त्यांच्या बराक ओबामा, मिशेल ओबामा त्यांच्या एवढी स्टार व्हॅल्यू इतर कोणत्याही आफ्रिकन अमेरिकन नेत्याला नाही असंच म्हणायला लागेल. सर तुम्ही मागचं उत्तर आणि त्याच्या मागच्या उत्तरातही एक 2-3 उल्लेख आले. एक तर परराष्ट्र धोरण फार महत्वाचं आहे. तुम्ही जसं म्हणालात की कोणताही राष्ट्राध्यक्ष असो अमेरिकेचा त्याला त्याच्यानुसार भारतासाठीचं जे परराष्ट्र धोरण आहे ते किती सीमित आहे हे तुम्ही सांगितलं. मग आताचे जे भारताचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तर ह्यांनी दोघं सोबत मिळून कार्यक्रम केली. एक कार्यक्रम होतो हाऊडी मोदी टेक्सास मध्ये, दुसरा होतो केम शो ट्रम्प गुजरात मध्ये. तर मग ह्या दोन्ही जे कार्यक्रम आहेत ह्यांनी आपण काय समजायचं की ते त्यांचं वैयक्तिक नातं तेवढं चांगलं आहे की ट्रम्पचं जे भारताविषयी परराष्ट्र धोरण आहे ते बदलतंय किंवा याच्या पुढे ते बदलेल? तुमचा प्रश्न चांगला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं जे व्यक्तिमत्व आहे ना ते वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांना कधी भेटलो नाही, त्यांच्याशी कधी बोललो नाही, पण जे काही मी बघतो त्याच्यावरनं मला असं वाटतं की ते व्यक्तिगत संबंध जेव्हा येतील ना त्यावेळेला ते जेन्युइनली चांगले वागतील बरं का. म्हणजे मोदी त्यांना भेटले आणि मोदींनी त्यांची खुशामत केली, हे केली, तर ते मोदींशी जेन्युइनली चांगले वागतील. आता तो हाऊडी मोदीचा कार्यक्रम झाला तर मला स्वतःला असं वाटतं की भारतातला म्हणजे परदेशातला एक राष्ट्रप्रमुख नाही, पंतप्रधान राष्ट्रप्रमुख नाहीत पण राष्ट्रप्रमुखाच्याच दर्जाचे म्हणले पाहिजेत, कारण राष्ट्रपती आपले राष्ट्रप्रमुख असतात म्हणून मी तसं म्हणतो. पण राष्ट्रप्रमुख अमेरिकेत येतात आणि लाखो लोकांना आमच्या देशात येऊन संबोधित करतात आणि त्याच्यामध्ये मी नाही, म्हणजे मी त्याच्यात नाही, लाईमलाईट आता माझ्यावर नाहीये, लाईमलाईट आता मोदींवर आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते म्हणले नाही मी पण येतो तिथे. आणि थोडं हे की मी मोदींच्या कार्यक्रमाला आलो तर इंडियन अमेरिकन लोक मला मतदान करते. गंमत अशी होती की त्या कार्यक्रमात डेमोक्रॅटिक लोक देखील सहभागी झाले, पण डेमोक्रॅटिक लोकांनी मोदींच्या समोर पंडित नेहरूंचे गुणगान गायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मोदींनाही कदाचित अस्वस्थ व्हायला झालं असेल की हे असं का बोलतायत. पण तो भाग सोडा. पण म्हणजे ट्रम्प यांचं मोदींचं प्रेम हे मतांसाठी आहे हे लक्षात घ्या. परवाच्या 2 आठवड्यापूर्वी जो डिबेट झाला त्यावेळेला ट्रम्प यांचं वाक्य आहे, ते वाक्य मी जसंच्या तसं सांगतोय. लुक ॲट रशिया, लुक ॲट चायना, लुक ॲट इंडिया, इट्स फिल्थी, द एअर इज फिल्थी. फिल्थ
म्हणजे घाण. फिल्थ याचा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आपण शब्दाचा अर्थ बघावा. लुक ॲट इंडिया, इट्स फिल्थी. अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचं वाक्य आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आफ्रिकन अमेरिकन देशांना त्यांनी शिट होल कंट्रीज असं संबोधलेलं आहे. तर अनेक भारतीय लोक, म्हणजे मी इथल्या काही भारतीयांशी बोललो, तर ते मला असं म्हणाले की ट्रम्प आला ना तर भारतासाठी चांगलं होईल. मी म्हटलं, अरे मी तुला काही गोष्टी सांगतो, त्याचा तू जरा विचार कर. भारतासाठी चांगलं होईल. गेल्या 4 वर्षात भारतासाठी काय चांगलं झालं सांगा ना मला. अमेरिकेच्या धोरणांमुळे भारताचा 4 वर्षामध्ये काय फायदा झाला? भारताला हा मनुष्य फिल्थी असं स्पष्टपणे टीव्हीवरती म्हणतो. पहिली गोष्ट, H1B हा व्हिसा जो आहे तो त्याला रद्द करायचा आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांना, जे भारतीय लोक इथं नोकरी करत होते, अमेरिकन डॉलर्स भारतात पाठवत होते, त्या लोकांना घरी जायला लागलं. ही वस्तुस्थिती आहे. आज कोणत्याही IT कंपनीत जा आणि त्यांना असं विचारा की व्हिसा अमेरिकेचं करणं किती सोपं आहे हो. ओबामाच्या काळात कसं होतं आणि आताच्या काळात कसं आहे, ते म्हणतील महाकर्म कठीण आहे. म्हणजे भारतीय लोक त्यांना इथं नोकरी करण्यासाठी नकोत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ओबामाच्या काळामध्ये तुम्ही डिपेंडंट व्हिसावरती असाल तर तुम्हाला वर्क परमिट मिळत होतं. म्हणजे मी आता H1B व्हिसावरती भारतातनं इथं आलो आणि माझी बायको माझ्या बरोबर डिपेंडंट म्हणून आली, तर तिला ती डिपेंडंट असल्यामुळे नोकरीला परवानगी नव्हती. पण ओबामांनी त्यांना वर्क परमिट दिलं की ज्याच्यामुळे ती माझी बायको देखील नोकरी करू शकत होती. ते आता त्याला ट्रम्पला काढून टाकायचं. ट्रम्पनी आत्ताच एक मूर्थी.com म्हणून एक वेबसाईट आहे, तुम्ही त्या लोकांचा ती वेबसाईट फॉलो करा, MURTHY.com, मूर्थी.com. एक प्रसिद्ध इमिग्रेशन लॉयर आहे, त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती अप टू डेट इन्फॉर्मेशन असते. तर डोनाल्ड ट्रम्पच्या ऍडमिनिस्ट्रेशननी H1 मध्ये काही रॅडिकल चेंजेस सांगितलेले. म्हणजे पगार भरभक्कम पाहिजे, 1,25,000 वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी पाहिजे. आणि अजून काही अटी आहेत की ज्याच्यामुळे एक केवळ IT सोडलं तर बाकीच्या सेक्टर्समध्ये H1B ची लोक येणारच नाही. मी आता मेटलर्जिस्ट होतो. आर्कान्सा सारख्या राज्यामध्ये मेटलर्जिस्ट त्यांना मिळत नव्हता, त्याच्यामुळे माझं ग्रीन कार्ड झालं. पण त्या मेटलर्जिस्टला आल्या कोणी 1,25,000 देणार नाही पगार. मग अशामुळे जे आपली जी लोक इथं मुलं शिकून येत आहेत, आपली जी मुलं पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत, डॉक्टरेट करतायत, मास्टर्स करतायत, त्यांच्या नोकऱ्या ट्रम्पच्या काळामध्ये बंद होती. त्याच्यामुळे तुम्ही भारताच्या दृष्टीने जर का पाहिलं तर भारताच्या दृष्टीने ट्रम्पने केलं काय असं जर का पाहिलं तर काहीच केलं नाही असं दिसतं. पण असं आहे, पण भारतीय लोक हे बाह्य स्वरूप काय आहे की नाही याच्यावरनं खूप जातो. म्हणजे उदाहरणार्थ ट्रम्पने मोदींना गळामिठी केली की आपल्या इथं राजदीप सरदेसाई असेल, बाकीचे सगळे असेल, उड्या मारायला लागतात आपल्या खुर्च्यांमध्ये. अरे हे एक नुसतं दाखवण्याचं काम आहे. ओके. किंवा त्यांना वाटायला लागतं, मोदी पहिल्यांदा ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला इतकं त्यांचं झालेलं होतं की यांना असं वाटलं की अमेरिका फक्त इंडिया फोकस्ड अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आहे. अजिबात इंडिया फोकस्ड अमेरिकेचं परराष्ट्र धोरण नाहीये. पण भारतीय लोकांनी हा विचार करायला पाहिजे की आमचा काय फायदा झाला ट्रम्पच्या काळामध्ये, भारताचा नक्की काय फायदा झाला. काश्मीरच्या बाबतीत मी एक साधं तुम्हाला मांडतो की काश्मीरच्या मुद्द्यावरती काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाचे टोकाचे मतभेद, टोकाचे, जे कधीही दिवस आणि रात्र एकत्र जसे असू शकत नाही तसे त्यांचे टोकाचे मतभेद आहे. त्या दोघांचं एका मुद्द्यावर मात्र एकमत आहे, एकाच मुद्द्यावर एकमत आहे. कोणता मुद्दा? की काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान या दोघांनी सोडवायचा आहे. तिथं कोणत्याही तिसऱ्या पक्षाने यायची गरज नाही. ह्या मुद्द्यावर भाजपही तसंच म्हणतं आणि काँग्रेसही तेच म्हणतात.
ह्यामध्ये ट्रम्पने सांगितलं की मी मध्यस्थी करायला तयार आहे. मध्यस्थी कोणी अशी परोपकारार्थ कोणी मध्यस्थी करत नाही. मी दलाली हा एक प्रकार आहे. मध्यस्थ याचा अर्थ दलाली किंवा दलाल. त्या दलालाला काही ना काहीतरी हवं असतं म्हणून तो मध्यस्थी करत असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने ट्रम्प यांनी नक्की काय केलं. मी अजून एक प्रश्न विचारू असा हे करू शकतो की भारताला सुरक्षा समितीचं परमनंट मेंबरशिप हवी आहे. गेल्या 4 वर्षात काय झालं? काय ट्रम्पने त्याच्या पुढे मदत केली का? काही नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पोल्युशनचा जेव्हा प्रश्न येतो, पॅरिस अकॉर्ड मधनं ट्रम्पने ज्या वेळेला माघार घेतली त्यावेळेला मुख्य कारण काय दिलं की भारत आणि चीन हे काही काम करत नाही प्रदूषणाच्या दृष्टीने, मग अमेरिकेने सगळं का करायचं, ह्या मुद्द्यावर ते बाहेर पडले. म्हणजे तुम्ही असं झालंय की भारतामध्ये दिखाऊपणा पण वाढलेला आहे. पूर्वी राष्ट्राध्यक्ष येत होते, पूर्वी राष्ट्राध्यक्षांच्या मीटिंग पंतप्रधानांबरोबर होत होत्या, पण कोणी इतकं साबरमतीच्या काठी बसून त्यांना असं कोणी करत नव्हतं. कारण माहिती आहे ना की ह्याने काही फरक पडत नाही हो. चायनाने काय केलं, साबरमतीच्या ठिकाणी बसून नंतर लडाखवरती आक्रमण केलंच की. म्हणजे ज्याला सबस्टॅन्टिव्ह रिलेशनशिप ज्याला म्हणतो, की सबस्टॅन्टिव्ह रिलेशनशिप अशा गोष्टींमधनं डेव्हलप होत नाही आंतरराष्ट्रीय राजकारणात. पण आपण भारतीय लोक त्याला हुरळून जातो आणि वस्तुतः पॉलिसी, तुमचे धोरण काय आहे, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. मी अनेक भारतीयांना इथं पाहिलं. एकाने मला सांगितलं, मी म्हटलं कोणाला मतदान केलं? तो म्हणला नाही, मी बायडनला केलं. 2016 साली मी ट्रम्पला केलं होतं, बट माय कॉन्शियस डज नॉट अलाव, असं तो म्हणला. माय कॉन्शियस डज नॉट अलाव. 2-3 जण मला हे असं म्हणाले की ज्यांनी ट्रम्पला मतदान केलं होतं 2016 मध्ये, पण नाव दे सेड माय कॉन्शियस डज नॉट अलाव. तर ही जाणीव थोडी बहुत त्यांना होतीये. आणि मला असं वाटतं की भारतीय लोकांचं देखील थोडं विभागणी आहे, ती आपण बोलूया चर्चेमध्ये. विषय निघाला की भारतीय लोकांची अमेरिकेतल्या. तर आता आपण जसं चर्चा केल्या, सगळ्या गप्पा मारल्या, जसं आधी आम्ही सुरुवातीलाही म्हणलं की अमेरिकेचे इलेक्शन, महासत्ताचे इलेक्शन आहेत, निवडणुका आहेत, काय काय होत आहे, परराष्ट्र धोरण काय आहे, हे फार महत्वाचं होतं. तिथले कॅम्पेन्स कसे होतात आणि तिथल्या संपूर्ण निवडणुका कशा घडतात ह्याचं आपण स्वरूप बघितलं. ही चर्चा अजून पुढे आम्ही कंटिन्यू करणार आहोत. तत्पूर्वी ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमचे जे काही प्रतिक्रिया आहेत ते कमेंटमध्ये नोंदवा आणि या दोन्ही चॅनल्सला सबस्क्राईब करा. ही चर्चा बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.